हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण निघालो होतो, पण तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून कळालंच असेल की आज आपण कुठे चाललो. तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण चाललो होतो लोणार सरोवर बघण्यासाठी. तर चला मग. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेलं लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. हे सरोवर जगातील एकमेव खडकातील अघातीत सरोवर तयार झालं आहे. सुमारे 50 वर्षापूर्वी एक प्रचंड उल्कापाताच्या धडकेतून तयार झालेला या व्यास सुमारे 1.8 किलोमीटर आणि खोली 137 मीटर आहे. पाणी अतिशय क्षारयुक्त आहे, म्हणजे हे पाणी पिण्यायुक्त नाही. म्हणजे हे पाणी इथं प्यायला अजिबात वापरल्या जात नाही. त्यात खूप असे क्षार आहेत त्यामुळे. आणि हे ठिकाण ह्या ठिकाणी प्राचीन मंदिरे आहे. मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकारेचे एक उदाहरण पण इथं दिल्या जाते. आणि तुम्ही बघू शकता तिथून गायमुखातून असं पाणी पडतं. तिथं पावसाळा असो की उन्हाळा असो की हिवाळा असो, तिथं असं सतत पाणी पडत असतं. या परिसराला वन्यजीव अभयारण्य म्हणून पण घोषित केलं आहे. इथं खूप सारे असे कोल्हे लांडगे बघितले जातात, पण आम्हाला तिथे तर ते काही दिसले नाही. पण आम्हाला पक्षामधले मात्र मोर तिथे दिसले होते. ते पण तुम्हाला मी नंतर दाखवतेच. अगोदर हे पूर्ण लोणार सरोवर आहे, छान असं निसर्गात दडलेलं. आम्हाला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही खाली तर काही जाऊ शकलो नाही. आणि आता सध्या पावसाळा सगळीकडेच कमीच आहे, म्हणजे अजून पावसाळ्याची सुरुवात झाली, पण बऱ्यापैकी पाऊस कुठे पडतोय, कुठं पडतो कुठं नाही पडते. तसंच इथं पण आहे, म्हणजे इथं पाण्याची थोडीशी पाऊस अजून झालाच नाही तसा. आणि तुम्ही बघू शकतात वातावरण तर एवढं शांत होतं तिथं, आणि निसर्ग बघून तर मन अगदी रमून गेलं होतं. आणि हेच ते लोणार सरोवर, जिथं उल्कापातामुळे असा एक मोठा खड्डा तयार होऊन तिथं सतत असं पाणी असतं. आणि हा तोच चमत्कार आहे की आपण म्हणतो की चमत्कार काय असतो, तर हे त्याचं खूप छान असं उदाहरण आहे की म्हणजेच आपण आपल्या डोळ्यांनी हा चमत्कार बघू शकतो. आणि हे बघा, असे 2 मोर तिथं बसलेले होते. आणि तुम्ही इथं डब्बा पार्टी पण करू शकतात.
चला मग असा हा छोटा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला लोणार सरोवरचा. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि कोणी कोणी बघितलेलं आहे ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाजूला तर चला मग थँक्यू.